नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना 14 नोव्हेंबरची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 2100 म्हणजे 2100 रुपये आणि प्लस 3000 रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. पाहू शकता बघा, लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील. आता याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर पुरावा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या पुराव्याच्या आधारे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर तर बघा, सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी आश्वासनं जे आहेत ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांतर्फे दिली जात आहेत. आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही जे काही पक्ष आहेत किंवा मग महायुती आहे, तर महायुतीतर्फे 2100 रुपयांचं या ठिकाणी आश्वासन जे आहे ते लाडक्या बहिणींना देण्यात आले. त्यासोबतच एक नवीन योजना ह्या ठिकाणी राबवली जाईल, महालक्ष्मी योजना असं महाविकास आघाडीने सांगितलेलं आणि त्या योजनेमध्ये तुम्हाला 3000 रुपये दिले जातील असं त्या ठिकाणी सांगण्यात आले. तर बघा, ती जी काही वेगवेगळी माहिती आहे ती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार. संपूर्ण जी काही माहिती ती नेहमीप्रमाणेच आपण पुराव्यावर जाऊनच पाहूया. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, एकनाथजी शिंदेसाहेब, आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील, CM शिंदेंची घोषणा. पाहू शकता बघा, आचारसंहिता जी आहे ती आता लवकरच संपणार आहे. आचारसंहिता संपली की लगेचच तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे जे ते जमा होणार आहेत. त्याविषयीची महत्त्वाची घोषणा या ठिकाणी CM शिंदे साहेबांनी केलेली आहे. आता यामध्ये महत्त्वाची माहिती काय ती आपण ह्या ठिकाणी पुढे पाहूया. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी निवडणुकीची मोठी खेळी आहे. सध्या या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे नेते आपल्या प्रचार सभांमध्ये चढाओढीनं रकमा ज्या आहेत त्या वाढवताना दिसत आहेत. पाहू शकता बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे नेते आपल्या प्रचार सभांमध्ये चढाओढीनं रकमा जे आहेत ते वाढवताना दिसत आहेत. आता यामध्ये एक लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला आता 1500 रुपये मिळत होते, तर ती रक्कम वाढून आता ह्या ठिकाणी एकतर 2100 रुपये होईल, म्हणजेच 2100 रुपये होईल, किंवा 3000 रुपये होणारच आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ही रक्कम तुम्हाला आता मिळेल. मग त्यामध्ये जे सरकार येईल ते सरकार तुम्हाला तेवढी रक्कम देणार आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय, त्यातच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी रामटेक येथं महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांच्या प्रचारादरम्यान एक मोठी घोषणा केली. आचारसंहिता संपल्याबरोबरच डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. पाहू शकता बघा, आचारसंहिता संपली की लगेचच तुमच्या अकाउंटला जे काही पैसे आहेत ते पुढचा हप्ता जो आहे तो पुढचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर लवकरच, म्हणजेच काय, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आचारसंहिता जी आहे ती लवकरच संपणार आहे आणि आचारसंहिता संपली की लगेचच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आता बघा, भरपूर महिलांना 7500 रुपये आलेले होते. 7500 रुपये भरपूर महिलांना आलेले होते. आता तुमचे देखील पैसे जे आहेत ते जवळपास खर्चच झाले असतील, कारण भरपूर कालावधी या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये मध्यंतरी आपण जर पाहिलं तर दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणामध्ये या ठिकाणी तुम्ही काहीतरी खरेदी तुमच्यासाठी केली असेल किंवा घरासाठी फराळ वगैरे करण्यामध्ये तुम्ही जे काही पैसे असतील 7500 रुपये ते त्या ठिकाणी खर्च केलेले असतील. आता हे पैसे खर्च झाल्यानंतर तुम्हाला देखील त्या ठिकाणी पुढचा हप्ता केव्हा मिळेल याची अपेक्षा असेल. पुढच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्ही पुढच्या हप्त्याची वाट पाहतात का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या बघा, तुम्हाला 2100 रुपये हवे आहेत का 3000 रुपये ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. फक्त तुम्हाला आकडा लिहून पाठवायचे. जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर 2100 रुपये लिहून पाठवा आणि जर तुम्हाला वाटतंय 3000 रुपये हवे तर 3000 रुपये देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आता बघा, सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला लगेचच मिळणार आहे. लवकरच तुमचे पैसे देखील खर्च झाले असतील, त्यामुळे तुम्हाला पुढचा हप्ता लवकरच हवा आहे. तर तुम्ही वाट पाहतात का पुढच्या हप्त्याचं ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती, रामटेकच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली. पाहू शकता बघा, सुपरहिट झाली. जर आपण यामध्ये पाहिलं तर आत्तापर्यंतची लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 2.5 कोटी अर्ज आलेले आहेत. 2.5 कोटी अर्ज जे आहेत ते आत्तापर्यंत आलेले आहेत. अजूनही यामध्ये वाढ होऊ शकते, कारण जर आपण पाहिलं तर नोव्हेंबरचा महिना असेल किंवा ऑक्टोबरचा महिना असेल, यामध्ये काही ज्या काही लाडक्या बहिणी त्यांचं 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे त्या महिलांना देखील, त्या लाडक्या बहिणींना देखील त्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत.
त्यामुळे अजून अर्ज जे आहेत ते बंद आहेत, आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे, परंतु नव्याने अर्ज सुरू होतील आणि त्यावेळेस देखील ही जी काही संख्या आहे ती वाढणार आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर 2.5 कोटी अर्ज आलेले आहेत, 2,50,00,000 अर्ज, त्यापैकी 2,30,00,000 महिलांना निधी वाटप झालेला आहे. ठीक आहे, आणि राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना देखील लवकरच वाटप होणार आहे. आता बघा पुढे सुपरहिट झाली म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शेतकरी सामान्य कुटुंबातून आलो आहे, माझी आई कशी काटकसर करायची हे मी पाहिलं आहे. आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील. तुम्ही आमची ताकद वाढवाल तशी लाडकी बहिणीची रक्कमही आम्ही वाढवू, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आता बघा पुढे लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे. पाहू शकता बघा, ज्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली, महायुती सरकारने, त्यांनीच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि किती रुपये रक्कम देणार आहे तर 2,100 रुपये ह्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेची रक्कम जी ती वाढवण्यात येणार आहे. म्हणजे 2,100 रुपये तुम्हाला आता ह्या ठिकाणी दिला जाणार आहे. पुढचा हप्ता कदाचित तुम्हाला 2,100चा असू शकतो. आता ते सर्वस्वी त्या ठिकाणी निवडणुकीनंतरच आपल्याला कळणार आहे. आपण त्या ठिकाणी आता कुठलाही अंदाज सांगू शकत नाही, परंतु तुम्हाला 3,000 हवेत का 2,100 तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचा निर्णय आपण घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णयही आपण घेतला. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये देण्याचा निर्णयही घेतला. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावर विजन महाराष्ट्र 100 दिवसात मांडू, असंही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यावेळी म्हणालेले आहेत. तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, वेगवेगळे जे काही जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत. आता यापैकी किती निर्णय लागू होतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पुढे बघा, दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जून 2024 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. बघा, प्रत्यक्षात जर आपण या ठिकाणी पाहिलं, योजना जी आहे ती जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. जुलैपासून अर्ज आपण नारी शक्ती दूत ॲपवर भरले होते सुरुवातीला जुलैच्या महिन्यात अर्ज भरले. ऑगस्टच्या महिन्यात पैसे आले होते. पहिला हप्ता आला होता तुम्हाला 14 ते 19 ऑगस्टला. रक्षाबंधन होती 19 ऑगस्टला आणि त्या अगोदरच तुम्हाला 14 तारखेला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती, सायंकाळी 4-1 वाजेच्या दरम्यानमध्ये. तर संपूर्ण म्हणजे जुलैपासूनच्या संपूर्ण अपडेट्स मी तुम्हाला देत आलो आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी आहे. कधीपासून तुम्हाला पहिला हप्ता आला, दुसरा हप्ता, संपूर्ण हप्ते तुम्हाला सांगतो बघा, लक्षात घ्या. पहिला हप्ता तुम्हाला आला 14 ते 19 ऑगस्ट, दुसरा आला 29 ते 31 ऑगस्ट, तिसरा हप्ता आला 25 ते 29 सप्टेंबर, चौथा हप्ता आला तुम्हाला जवळपास 1 तारखेपासून ते 6 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे वाटपच होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे पैसे तुम्हाला वाटप झालेले आहेत. संपूर्ण हप्ते मी तुम्हाला सांगितलेले डेट वाईज संपूर्ण हप्ते तुम्हाला सांगितलेले पाहू शकता. आता बघा पुढे, आता नोव्हेंबर 2024पर्यंतचे पैसेही महिलांना मिळालेले आहेत. बघा, नोव्हेंबरचा देखील हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3,000 रुपये तुम्हाला अगोदरच जमा केलेले होते. आता नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होत असल्यानं या महिन्यातील पैसे ऑक्टोबर महिन्यातच सरकारकडून खात्यात जमा करण्यात आले. आता बघा पुढे, पण आता याच नोव्हेंबर महिन्यात 20 तारखेला निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे साहजिकच निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता देखील संपुष्टात येईल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, निवडणूक संपली म्हणजे आचारसंहिता संपते आणि त्यामुळे भरपूर महिलांना असं वाटतंय की लाडकी बहीण योजना आता त्या ठिकाणी काही खरं नाही. परंतु एक लक्षात घ्या, महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल, कुठलंही सरकार आलं तरी देखील त्यांनी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. आता महाविकास आघाडी सरकारने लाडकी बहिणीच्या योजने त्या ठिकाणी महालक्ष्मी योजना राबवणार आहेत आणि 3,000 रुपये महिलांना देणार आहेत. महायुती सरकारचं जर सरकार आलं तर 2,100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. त्यामुळे महिलांचे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी असणारच आहेत सुरू. महालक्ष्मी योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, भरपूर महिलांना वाटतंय या ठिकाणी योजनेचं काही खरं नाही, परंतु तसं नाही. प्रत्यक्षात लक्षात घ्या, या ठिकाणी योजना ज्या आहेत त्या सुरूच राहणार आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर, आचारसंहिता काही कालावधीसाठी असते, त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आचारसंहिता संपते आणि मग सरकार त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर लगेच डिसेंबरचा महिन्यातील पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर सभेत दिलं. पण त्यासाठी शिंदेंना पुन्हा सत्तेत परतावं लागणार आहे. म्हणजेच पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन झाली तरच हे शक्य होणार आहे, असं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सर्वात महत्त्वाची अपडेट आपण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला 2,100 रुपये पाहिजेत का 3,000 रुपये पाहिजे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.